हॅलो फ्रेंड्स, मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर उन्हाळा सुरू झालेला आहे, कडकडीत ऊन पडायला लागलं आहे. तसं तर नाशिकची थंडी ही भयानक असते आणि उन्हाळाही अजूनच जास्त कडक असतो. तर आर्याची आता फरमाईश होती, म्हणजे आता ते नीडच आहे ॲक्च्युली. सगळ्यांसाठीच उन्हाळ्यामध्ये एक सॉफ्ट कपडे पाहिजे असतात, जेणेकरून जास्त जाडही नको, सॉफ्ट मटेरियल असावं आणि थोडंसं एअर पास होईल असं पण असले पाहिजे. तर आर्याची अशी फरमाईश होती की मम्मी आता उन्हाळा लागला, गरम व्हायला लागलं आहे, तर मला उन्हाळ्यासाठी आता थोड्याशा शॉर्ट्स आणि 2-3 टी शर्ट्स हवेत. तर मग मला डीमार्टला घेऊन चल. तर मग मी आर्याला डीमार्टला घेऊन आली आहे. तर आता आर्याने इकडे सगळे जे कपडे आहेत ना, ते चाळायला सुरुवात केलेली आहे. जे पण लेडीज सेक्शन होतं त्याच्यामध्ये 99पासून 149पासूनचे 129पासून तर 199, म्हणजे अगदी चांगल्या रेंजपासून तर अगदी 99 रुपयाच्या रेंजपर्यंतचे जेवढे पण काही कपड्यांचे हे होते ना लावलेले, तिथे ट्रॉल्या भरलेल्या होत्या, तेवढे सगळे तिने शोधून शोधून काढले. म्हणजे अगदी ते ढिगाऱ्यातनं एक एक ड्रेस खाली ओढवून वगैरे बघून ते सगळं तिचं चाललेलं असतं. आणि आर्याची जी चॉईस आहे ना, ती एकदम डिफरंट आहे, ज्याच्यामुळे मी काहीच नाही बोलू शकत. अतिशय डिफरंट. तर तिला फक्त असं असतं की तिने मला कुठलेही कपडे दाखवले की मम्मी हे कसं वाटतं, तर मी तिला एकच शब्द सांगू शकते, बाळा तुला जे आवडतं आहे ना ते तू घेऊन टाक, मला विचारू नकोस. कारण काय होतं की मी जेव्हा पण तिला सांगते ना की तू हे घे, छान दिसतंय, तेव्हा ती म्हणते नाही नाही हे छान नाही दिसत आहे. जसं की आता हा चष्म्यांच्या सेक्शनमध्ये आली तर तो चष्मा तिला अजिबात चांगला दिसत नव्हता. मग मी तिला 2दा सांगितलं की आर्या हा चष्मा नाही चांगला दिसत आहे, तो दुसरा कुठला तरी घे ना, तो ग्रेवाला घे, तो एक ब्लॅकवाला घे. तिने चष्मे म्हणजे माझं मन राखण्यासाठी ट्राय तर केले, पण घेतला तोच, जो की अजिबात चांगला दिसत नव्हता. कारण की असंच असतं तिचं नेहमी, तिला सगळं तेच घ्यायचं असतं जे तिला आवडतं. माझी चॉईस तिच्यासाठी अजिबात काही मॅटर नाही करत. आणि मी काहीही बोलली की मग ती हसण्यावारी काढून देते की हे असं नाही दिसत आहे गं, ते तसं नाही दिसत आहे गं. म्हणून मग मी पण आता जास्त लक्ष नाही देत. माझं असं असतं की ओके, नंतर तिच्यासोबत आहे ना आर्ग्युमेंट्स करत बसण्यापेक्षा आणि परत एक्सचेंज करायला जाण्यापेक्षा जे तुला आवडतं आहे ते घे आणि मस्तपैकी घरी चल, एवढंच असतं. म्हणजे शांतता टिकून ठेवायची असते मला साधारणतः. आणि आमच्या ज्या आर्या मॅडम असतात ना, त्या असं छान ट्रॉली वगैरेमध्ये सगळे कपडे टाकले की बिलिंग काउंटरवरती अशी जाते ना की जशी तीच पेमेंट करणार आहे, म्हणजे जसं तीच कार्डने पेमेंट करणार आहे, ती स्वतःच कमवते असं. ते सगळे छान ते कपडे बिपडे त्या काउंटरवर ठेवणार, तिथे जाऊन मस्त बिल वगैरे करणार आणि फायनली माझ्याकडे पैसे मागणार. तर मग मी तिला नेहमी म्हणते की आर्या आता बिल वगैरे सगळं केलंच आहे, तर पैसे तू देऊन टाक ना. मग ती मला म्हणते की दे मग, माझ्याकडे वॉलेट दे ना, कार्ड दे, पैसे दे, फोन दे, असं तिचं आन्सर असतात मला. मग फायनली मॅमने आमच्या बिल वगैरे केलं आणि इकडे बिलिंग काउंटरवरून बिलवर